मनीष. मी आज या ब्लॉगमध्ये रायगड या किल्ल्याविषयी पूर्ण माहिती तसेच मुंबईवरनं रायगडचा प्रवास कसा केला आम्ही ते पण स्वस्त दरात आम्ही कसा या रायगडचा प्रवास केला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दाखवणार आहे. त्यामध्ये माझ्यासोबत बने राहा. चला रायगड ट्रेकिंग. जय शिवराय मित्रांनो, आता आम्ही आहे पाचड गावात. आता इथून आम्ही सुरुवात करतोय ट्रेकिंगला. आता वाजले सकाळचे 5. या अंधारामधून आम्ही ट्रेक करतोय कारण का आम्हाला लवकरात लवकर तिकडे गडावर जाऊन सूर्य दिसणार नाही. जसं सकाळ होईल तशी तुम्हाला सगळं दिसून येईल. पण सध्या आता आम्ही ट्रेक चालू करतोय. चला आमच्यासोबत चला. आपली सफर सुरू होते एका ऐतिहासिक गावातून, पाचड गाव. हेच ते गाव जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया रचला गेला होता. इथूनच सुरू होतो आपल्या रायगडचा प्रवास. पहाटेचं थंड वातावरण, हिरवीगार डोंगररांग आणि समोर दिसतो तो रायगड किल्ला. किल्ल्याच्या पायथ्याशीच आम्हाला भेटतात ते हे काका. त्यांच्या हातचे गरम गरम वडे खाऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. आता आपण आलो आहोत रायगडाच्या पायथ्याशी. इथून पुढे सुरू होतो चढाईचा प्रवास. जवळपास 1500 ते 1600 पायऱ्या. चढाई करताना सभोवताचं दृश्य अवर्णनीय असतं. खाली दिसणारी हिरवी दरी आणि वर उंच उंच डोंगर शिखर. रायगड खरंच निसर्गाचं आणि इतिहासाचं अद्भुत मिश्रण आहे. हे सभोवतालचं दृश्य मनाला प्रसन्न करून जातं. हिरवीगार दरी, उंच उंच डोंगर शिखर. रायगड खरंच निसर्गाचं आणि इतिहासाचं अद्भुत मिश्रण आहे. जसजशी आपण वर चढतो तसतसं आपल्याला अनुभव येतो की आपण काहीतरी महान अशा दिशेने चाललो आहे. हवा थंड होते आणि मन उंचावते, जणू रायगडाच्या उंच शिखरासारखं. रायगडच्या पाचड गावातून पुढे चढाई सुरू होते. इथून वर जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे, जो महाद्वार किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जातो. साधारणतः 1.5 ते 2 तास लागतात सामान्य वेगात चढायला. जर मध्ये मध्ये थांबलं, फोटो घेतले किंवा दृश्यांचा आनंद घेतला तर जवळपास 2.5 तास लागू शकतात. काही पायऱ्या दगडात कोरलेल्या आहेत आणि काही नव्याने दुरुस्त केलेल्या आहेत. पहाटेचं वातावरण अगदी थंडगार असतं. चला तर मग तुम्ही पण या व्हिडिओतून रायगडचा आनंद घ्या. चढाई करताना आम्ही एका ठिकाणी थांबलो तर तेथे आम्हाला रायगडावरील टकमक टोक दिसू लागला. नकळत व्हिडिओमध्ये आल्यामुळे माझा मित्र माझ्याकडे रागाने बघू लागला. मध्ये मध्ये मिळतात काही विश्रांतीचे टप्पे आणि छोट्या झाडाखाली बसून घेतलेला श्वास हे आनंद देऊन जातो. रायगडावरून वाहणारे पाण्याचे असंख्य झरे मनाला शांती देऊन जातात. हा प्रवास शरीराचा नाही, हा प्रवास आहे इतिहासात पाऊल टाकण्याचा. ज्यांनी आपल्याला स्वराज्य दिलं त्यांच्या पाऊलखुणातून आपल्याला चालण्याचा अनुभव मिळतो. त्यांचा सत्कार होत आहे. 2 दिवसाने शेवटी आपण पोहोचतो त्या दरवाजाजवळ, तिथून सुरू होतं स्वराज्याचं स्वप्न आणि प्रत्येक मराठी मनात पेटलेला अभिमान. या दरवाजातून आत येताच आपल्याला शिवाजी महाराजांच्या साहसाची, पराक्रमाची व धाडसाची अनुभूती होते. आता आपण पोचलो आहोत हत्ती तलावाजवळ. हा हत्ती तलाव जणू त्या काळातील प्रमुख जलस्रोतच समजा. पुढे जाऊन दर्शन होते आपल्याला मारुती रायाचे. मारुती राय जणू असंख्य मावळ्यांमध्ये शक्ती भरणारं ऊर्जा स्तोत्रच. आता आपण बघत असाल जगदीश्वराचं मंदिर. लांबून हे जणू मशिदच दिसते, पण हे आहे महादेवाचं मंदिर. लांबून येणाऱ्या शत्रूला भूल घालण्यासाठी या मंदिरावरती गोल घुमट बसवला होता. आता आपण चाललो आहोत राजांच्या दरबारात. रायगड किल्ल्याच्या आत मूळ सिंहासनाची जी प्रतिकृती आहे ती मुख्य दरवाजाच्या समोर आहे, ज्याला नगारखाना दरवाजा असे म्हणतात. त्याचे तोंड पूर्वेकडे आहे, तसेच शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. हा दरवाजा जणू स्वराज्याच्या विशालतेची व वैभवाची जाणीव करून देतो.
नागरखाना या दरवाजासमोरच महाराजांचे सिंहासन आहे. म्हणजे दरवाजातून बोललेले आवाज हे सिंहासनापर्यंत ऐकू येतील असा ध्वनिशास्त्रीय विचार या भागात झाला होता. दरवाजाच्या भागातील बांधकाम, प्रवेशमार्ग व स्थानिक स्ट्रक्चर हे संरक्षणात्मक आणि सोयीचे दोन्ही पैलू लक्षात घेऊन केलेले आहे. आता आपण बघत असाल छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन. किल्ल्यावर राज्यसभेचा भाग म्हणून हे सिंहासन ठेवलेले आहे, ज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालवला. दरबाराचा भाग म्हणजे नागरखान्यातील दरवाजा समोर असलेली जागा, जिथून आवाज सिंहासनापर्यंत ऐकून जाण्याकरिता विशेषरित्या बांधणी करण्यात आली होती. सिंहासनाची मूळ रचना खूप जुनी असून त्यात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती पाहायला मिळते. आता आपण पाहत असाल मंत्र्यांचे वाडे. रायगडावरील हे वाडे मंत्र्यांसाठी विशेषतः नेमून दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सर्व मंत्र्यांना हे वाडे नमूद करून दिले होते. हे वाडे तुम्हाला राजदरबाराच्या बाजूलाच दिसून येतील. आता आपण पाहत आहात राणी महल. राणी महल म्हणजे राणी वावस असलेले खंड, ज्यात साधारणपणे 6 खोल्या होत्या, ज्या महाराणी किंवा राजवाटेतील स्त्रियांच्या निवासासाठी बनवण्यात आल्या होत्या. या खोल्यांपुढे पालखी दरवाजा आहे. असे एक खास प्रवेशद्वार आहे, ज्याद्वारे राजवटीचे वाहक व पालखी मार्गाने येणारी गाडी यांसाठी प्रवेश होता असा अंदाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड या किल्ल्यावरती विविध दरवाजे व विभाग तयार केले होते. उदाहरणार्थ मेना दरवाजा हे खास राजवटीतील स्त्रियांसाठी पास करण्याचे द्वार मानले गेले आहे. राणी महलाचे मूलभूत तत्व म्हणजे निवास, सोयीसुविधा, गुप्त प्रवेशद्वार, सुरक्षितता यांविषयी विचार केला गेला होता. उदाहरणार्थ त्या खोल्यांसमोर स्वच्छतागृह सुविधांसहित वेगवेगळ्या खोल्या असल्याचे नमूद आहे. पण लक्षात घ्या, आज राणी महल असे जे अवशेष दिसतात ते संपूर्ण स्थितीत नाही. मुख्य तर मजली व भिंतींचे अवशेष आहेत. वरच्या दगडी हिस्स्यांसह अनेक लाकडी भाग नष्ट झाले आहेत. रायगड किल्ल्यावर गंगा तलावच्या दक्षिण किनारी जवळ 2 मोठे स्तंभ आहेत. त्यांनी या किल्ल्याच्या स्थापत्य वैभवतेचे एक चिन्ह समजले गेले आहे. त्या स्तंभांना बऱ्याच तपशिलांनी कोरले गेलेले आहे. उदाहरणार्थ त्यांच्याकडे 12 बाजूंनी आकार सांगितला गेला आहे. काही माहितीप्रमाणे हे स्तंभ सुमारे 5 मजली उंच असावेत असे उल्लेख करण्यात आले आहे. मात्र आज फक्त काही मजले किंवा त्यांचा तळभाग उरला गेलेला आहे. हे स्तंभ वास्तुशास्त्रीयदृष्ट्या व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण ते त्या काळातील स्थापत्यशैली, राजवटीचा वैभव व किल्ल्याच्या भव्यतेचे प्रतीक आहे. ह्या प्रवासानंतर आम्ही सर्व मित्र एका झाडाखाली जेवायला बसलो. सर्वांनी घरातून काही ना काही आणले होते. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र जेवायला बसलो. आता आपण आलो आहोत बाजारपेठेत. हे बाजार प्रांगण त्या काळाची आर्थिक सामाजिक चालींनी प्रतिबिंबित करते. बाजारपेठेतून पुढे गेल्यावर आपण पोहोचतो जगदीश्वर मंदिराकडे. मंदिराचे तोंड पूर्वेकडे आहे आणि त्याचा आराखडा आयताकृती आहे. समोर मंडप आणि मागे गर्भगृह आहे. या मंदिराला बाहेर एक उच्च दुहेरी खुली चौकटी भिंत आहे, ज्यामध्ये पूर्व आणि पश्चिम असे 2 प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या गर्भगृहात आल्यावर आपल्याला थंडावा जाणवतो. हा थंडावा आपल्या शरीरातील सर्व थकवा काढून टाकतो. मंदिराच्या गर्भगृहात आपण शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकतो. मंदिरात नित्यनियमाने पूजा कर्म चालू असते, त्यामुळे आपल्याला शांतता आणि पवित्रता राखणे गरजेचे असते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला सुबक अशी आखणी दिसून येते. जगदीश्वर मंदिर हा रायगड किल्ल्याच्या इतिहासातील एक उजळणारा ठळक प्रकाश आहे. धर्म, स्थापत्यशिल्प व राजकारण या तिन्ही अंगांनी याचे महत्त्व अधोरेखित होते. किल्ल्यावर भेट देताना हे मंदिर एक अभिप्रेत ध्येय असू शकते. पुढे आपण पाहणार आहोत महाराजांची समाधी. ही समाधी जगदीश्वर मंदिराच्या पूर्व भागातील प्रवेशद्वाराच्या समोर आणि त्याच्या अगदी शेजारी स्थित आहे.
आता आपण पुढचा प्रवास करतो ते टकमक टोकाच्या दिशेने. हा प्रवास केवळ रायगड पाहण्यापुरता नाही, तर हा प्रवास आहे आपल्या मातीला ओळखण्याचा, आपल्या इतिहासातला तो जिवंत स्पंदन अनुभवण्याचा. आजच्या पिढीने हे ठिकाण पाहणं म्हणजेच त्या प्रेरणाचा स्पर्श करणं, ज्यामुळे आपण कोण आहोत ते समजलं. हा प्रवास फक्त शरीराचा नाही, हा प्रवास आहे इतिहासात पाऊल टाकण्याचा, ज्यांनी आपल्याला स्वराज्य दिलं त्यांच्या पाऊलखुणातून चालण्याचा. आता आपण आलो आहोत रायगडाच्या प्रसिद्ध ठिकाणी टकमक टोक. इथून खाली दिसणारी दरी म्हणजे निसर्गाची थरारक ओळख. एक पाऊल पुढे टाकलं तरी अंगावर काटा येतो, पण इथून दिसणारं दृश्य अविस्मरणीय आहे. या ठिकाणी बंदी स्वरूप कैद्यांना टेकडीवरून खाली ढकलले जात असते. या टेकडीची खालची वाट खूप उंच व सरळ आहे. हे दृश्य खूप भयानक व प्रभावशाली देखील आहे. आज ही जागा पर्यटकांसाठी खुली आहे, पण सुरक्षिततेच्या दृष्टीने काही भाग सुरक्षित रेलिंग किंवा बंदी मार्गाने दिलेला आहे. आता परतीचा प्रवास सुरू होतो, पण रायगड मागे राहत नाही, तो आपल्या मनात राहतो. प्रत्येक वेळी जय शिवराय म्हणताना, या डोंगरातून खाली उतरताना जाणवतं की आपण काहीतरी अनुभवलंय, जे शब्दात सांगता येणार नाही. उतरताना वाट खडतर असल्यामुळे आमच्यासोबत काही गमतीदार किस्से होतात, पण अशाच गमतीदार किस्स्यातून ट्रेक करताना मजा येते. चलो गाईस, आम्ही आता उतरलेलो आहे. तर उतरतानाची व्हिडिओ का नाही केली, कारण की ज्या मार्गे आम्ही चढलो त्याच मार्गे आम्ही उतरलो, त्यामुळे मी उतरतानाची व्हिडिओ नाही केली. या व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला सर्व गडाची माहिती भेटली असेल. तर या तुम्हाला कसा आवडला हा ब्लॉग तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. तसेच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.